माझी जमीन माझी वैयक्तिक जमीन मुरखेडी गायकवाडी गट नंबर 84 मध्ये माझी पोलीस निरीक्षक PI जाधव साहेब उपाटाणे साहेब यांनी 9 कपाशीची पुण्याचं नुकसान केलेलं आहे रोटावेटर करून. त्याने माझी जमीन दोस्ती जमीन केलेली आहे. तरी आम्ही IG साहेबाकडे जरी विनंती केली आणि त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले असता तरी DYSP भोकरदन यांच्याकडे चौकशी आदेश दिला. त्यांनी आम्हाला समाजपत्र देऊन आमचं समाधान करण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी आम्हाला या बाबतीत कुठलाही न्याय न मिळता याने उलट आम्हाला समजपत्र देऊन आम्हाला कुठलीही कारवाई नाही असं सांगण्यात आलेलं आहे. मी जॉब घेत असता त्यांनी आम्हाला सरळ माहिती दिली की आम्ही जॉब साक्षीदाराच्या नुसार हे सर्व खोटं आहे असं करून ही केस दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असताना पण क्लिअर असताना पुरावे कुठलीच आम्हाला काही दिलेलं नाही. हां, त्या साक्षीदाराला म्हणजे इथं स्थानही नाही समजा किंवा साक्षीदार जे बोलतील ते सर्व चुकीचं आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला. कारण की तुमचे कागदपत्र सक्षम आहे सगळे टोटल कागदपत्र सक्षम आहे. तरी पण तुम्हाला भोकरदन DYSP या ठिकाणी समजा लालवलुलू आणि लाडागुडी लहान लेकरासारखं एक पत्र तुम्हाला काढलेलं आहे समजपत्र म्हणून. त्यामध्ये साक्षीदार कोण आहे काय आहे हां, आणि काय सांगितलं की SP साहेबाला आम्ही हे पत्र पाठवत आहे. हां, म्हणजे अद्यापपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रकरणाला 1.5 महिना झालेला आहे. म्हणजे 1.5 महिना म्हणजे 2 महिनेच होत आलेले पण अद्यापपर्यंत तुम्हाला कुठलाही न्याय नाही. यांच्यावर समजा जे तुम्हाला त्यांनी बांधलं बाईची साडी ओढली मुलाला मारलं बांधलं म्हणजे याच्यानुसार पण त्यांच्यावर कुठलाही गुन्हे आजपर्यंत दाखल झालेले नाही. म्हणजे तुमचं हे म्हणायचं आहे की तुम्हाला की पोलीस डिपार्टमेंटवर तुम्ही गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे म्हणून हे गुन्हे दाखल करत नाही म्हणून. कारण ज्या प्रमाणात पोलीस डिपार्टमेंटला ते पाठीमागं घालत आहे हां, आणि जे त्या ठिकाणी जातीवादी गुंड आले होते हां त्यांना पण काही समजा हां पाठीमागं घालण्याचा प्रयत्न आहे समजा कोणाच्या दबावाला बळी पडून असं असं म्हणजे आतापर्यंत त्या ज्या जातीवादी गुंड होते आणि पोलीस प्रशासन होतं यांनी पैसे खाऊनच तुमचा कार्यक्रम हां हां 9-10 लाखाचं शेतीचं नुकसान केलेलं आहे. समजपत्र देऊन मी उद्या DYSP ऑफिसला एंट्रीचा डबा घेऊन यायच्या समोर एंट्रीज घेऊन आत्महत्या करणार. कारण की मला कुठलाच न्याय द्यायला नाही. असे कुठे 2 महिने घालवले त्याने माझे हे कुठले जे स्वतः पैसे खाऊन बळी पडलेले यांनी माझ्या स्वतःचं पूर्ण नुकसान केलं. यानं मला अपेक्षा जगण्याची अपेक्षा बी नाही राहिली. कारण माझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी. आणि हे कर्मचारी उलट ते जे अधिकारी त्यालाच पाठीमागं पाठबळ देऊन त्याला पाठीमागं घालण्याचा प्रयत्न करू राहिले. मला कुठलाही न्याय नाही देऊ राहिले. तुम्हाला एनरेस किंवा विष घेण्याचे काम आम्ही पडू देणार नाही. वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत आहे. वंचित बहुजन आघाडी मी उद्या यांच्या समोर 10-11 वाजता मी एंट्रीचा डबा घेऊन यायच्या ऑफिस डायरेक्ट DYSP ऑफिस समोरच मी एंट्रीचा डबा घेणार आहे. तुमच्या मला कुठलाच न्याय नाही दिला. नुसतं खाली समजपत्र देऊ राहिले. आपण या ठिकाणी DYSPने जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रानुसार आपण DYSPवर गुन्हे दाखल करू शकतो साहेब. त्यासाठी वेंड्रेस आणि विषाचे तुम्ही या ठिकाणी उद्गार काढू नका आणि आम्ही तुम्हाला पेव देणार नाही. वंचित बहुजन आघाडी म्हणजे भोकरदन तालुका जाफराबाद तालुका जिल्हा अध्यक्ष डेव्हिडदादा घुमारे यांच्या नेतृत्वामध्ये तुमच्या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार आहे. त्यासोबत न्याय न मिळाल्यास आपण आदरणीय श्रद्धेय वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत जाऊन आपण तुमच्या प्रकरणाला न्याय देण्याचं काम करणार आहे. तरी आपण नितांत राहायचं आहे. आपण यांचं म्हणजे आपण आत्महत्येची भाषा न करता आपल्यापासून कोणी वेगळ्या मार्गाला जाईन असं आपण करूया. तरी या ठिकाणी मी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत न्याय देण्याचं काम करणार आहे. तरी आपण यांची चौकशी IG मार्फत सुरू करून उलट यांनी जे 5 लाख घेतलेले आहेत ते यामध्ये जाफराबाद पोलीस स्टेशनच नाही तर यामध्ये
भोकरदन DYSP पण आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरू आणि DYSPवर पण कारवाई करण्याची मागणी करू आपण. एवढं मी तुम्हाला वंचित बहुजन आघाडी डेव्हिडदादा घुमारे यांच्या नेतृत्वात आश्वासन देतो आणि थांबतो.